नमस्कार, मी अमोल जोशी. 0 आवरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह नवी मुंबईमध्ये धडकले. तिथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर ते माघारी फिरले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरंच काही घडून गेलं. लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाले. पुढच्या 2 दिवसात सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुंबईतील आझाद मैदानावर धडकण्याची सगळी तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. मराठा कुणबी एकच असल्याचा GR सरकारनं काढावा आणि कुणब्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देणाऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या त्यांच्या 2 प्रमुख मागण्या. यासोबत इतरही अनेक मागण्या आहेतच. या मागण्या सरकारकडून मान्य करवून घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर सरकार उलथवून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. पुढच्या काही तासात म्हणजे गणेश चतुर्थीच्या सकाळी जरांगे अंतरवालीहून मुंबईसाठी 2 दिवसांचा प्रवास सुरू करणार आहे. या सगळ्यामध्ये मनोज जरांगेंची भाषा हा देखील चर्चेचा विषय आज दिवसभर ठरला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देताना वापरलेल्या भाषेवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर जरांगेंनी त्याबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिलं. अजितदादांचे कार्यकर्ते मनोज जरांगेंच्या मांडीला मांडी लावून बसतात असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर टीका केली आहे. मुंबईत सुद्धा ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये आता मराठा आरक्षणाचं हे वादळ दाखल होणार आहे आणि त्यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आणि याच अनुषंगानं आहे आजचा आपला पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊया. मात्र त्यापूर्वी आपण बघूया की मनोज जरांगेंनी जो अल्टिमेटम दिलेला आहे तो अल्टिमेटम फार महत्त्वाचा आहे. तो अल्टिमेटम काय आपण बघूया. आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर. आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही. तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं. पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो. मग तर या अल्टिमेटम नंतर आता आजचा आपला प्रश्न काय आपण बघूया. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. बघा आजचा आपला प्रश्न, 2 दिवसांमध्ये निर्णय घ्या नाहीतर मुंबईत धडकणार. मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून सरकार रोखू शकेल काय? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुम्हाला योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता. आणि यानंतर ज्या व्यक्तीभोवती ही सगळी चर्चा सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील स्वतः सध्या आपल्यासोबत आहेत. ABP माझा सोबत आहेत. गेस्ट सेंटर मध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. मनोजजी, स्वागत या ABP माझाच्या 0 आवर या कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न, काही आठवड्यांपूर्वीच, काही दिवसांपूर्वीच खरं तर ABP माझावर तुम्ही आंदोलनाची तयारी कशी सुरू आहे हे सांगितलेलं होतं आणि आज तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि सरकारला तुम्ही अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. काय स्वरूप असणार आहे? काय अंदाज आहे तुमचा? किती लोक साधारण महाराष्ट्रभरातनं मुंबईत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय? कसं चित्र तुम्ही पाहता जर या 2 दिवसात काही घडलं नाही तर? नाही, अमोलदादा साहेब, हे अवघड आहे. अंकी सांगणं, संख्या सांगणं हे अवघड आहे. कारण यावेळेसचा मराठा अन्यायाविरुद्ध त्याला आता न्याय पाहिजे. त्याच्यामुळं तो विचार करत नाहीये आपण कसं जाणार आहेत, काय करणार आहेत, किती जण जाणार आहेत. हर एक घरातून माणूस उठायला लागला आणि मुंबईकडे निघाला. शेवटी क्षमता असते दादासाहेब, सहन करण्याची काही सहनशीलता असते. किती दिवस संयम धरायचा? विनाकारणच आम्हाला टार्गेट करायचं, विनाकारणच समाजाला बदनाम करायचं, जातीवादी म्हणायचं, आरक्षण असून द्यायचं नाही. आमचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण असून कुणबी नोंदी आहेत, गॅझेटीर आहेत आमचे, हैदराबाद जे सातारा संस्थान, ते समाजाला कळतं दादा हे गोष्टी, की आपल्याला जाणून बुजून वेठीस धरलं जातं आहे, आपल्याला जाणून बुजून अन्याय केला जातो. शेवटी काय असतं बघा, राजकारणातला मराठा असू द्या, व्यवसायातला असू द्या, नोकरीतला असू द्या किंवा शेतकरी मराठा असू द्या, शेतमजूर असू द्या किंवा कुठलाही असू द्या, कर्मचारी असू द्या, प्रत्येकाला वाटतं हो माझी लेकबाळ अधिकारी झाली पाहिजे, माझं पोरगा अधिकारी झालं पाहिजे, पोरगी झाली पाहिजे. आणि ते स्वप्न भंग व्हायला लागलं आमचं आरक्षण असून. म्हणून मराठीनं आता लोकशाही मार्गानं पण पेटून उठले. आता मुंबईत काय निर्णायक टप्पा आहे आरक्षणाचा, आंदोलनाचा हा निर्णायक टप्पा आहे, विजयाचा निर्णायक टप्पा आहे. आणि ह्या निर्णयाच्या टप्प्यात आता मात्र आपण मागं राहायचं नाही.
हे घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय. म्हणून मुंबईत मराठी बैठकीला जे दिसत नाहीत तेही मुंबईत दिसणार आहेत आणि जे बैठकाला दिसतात तेही मुंबईत दिसणार आहेत. खूप संख्येनं मराठी मुंबईत घुसणार आहेत. अशा मुंगीला सुद्धा मध्ये शिरता येत नाही. मिळेल त्या रस्त्यानं मराठी यावेळेस मुंबईत येणार आहेत. ठीक शांत आहे. मनोजजी, मुंबईत येण्याची तुम्ही तयारी तर केलेली आहे, मात्र यापूर्वी जर गेल्या वर्षीची आंदोलनं बघितली तर तुमचा सरकारबरोबर संवाद असायचा, सातत्याने सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी तुमच्याबरोबर संवाद साधायचे. ह्या आंदोलनापूर्वी, कारण हा इशारा देऊन तुम्ही अनेक महिने झालेले आहेत, हा इशारा देताना त्याच्या आधी किंवा नंतर तुमचं या सरकारमधल्या कोणाशी बोलणं झालंय का? मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं बोलणं झालंय का? किंवा शेवटचं बोलणं कधी झालं होतं? नाही, संवाद पहिल्या सरकारबरोबर शिंदे साहेबाबरोबर होता, सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांशी होता. त्यांना जाण होती गोरगरीब मराठ्यांच्या वेदनाची, व्यथाची. गोरगरिबाला आरक्षण कशासाठी लागतंय? गरजवंत गरीब मराठा आहे, बिचारा खूप हालाकीनं कष्ट करतो, त्याच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. परंतु हे तसे संवाद करत नाहीयेत. आता आमची काय चूक? आम्ही का त्यांना येऊ नका म्हणलो का? 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली. त्याच्यात 2 महिने झाले स्वतः मी देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन करून सांगितलं होतं की साहेब, आम्हाला गरिबाच्या व्यथा मांडायच्या, कधी सांगितलं होतं हे? कधी तुमचं बोलणं झालं होतं फडणवीसांसोबत? मांडायचंय, तुम्ही आंतरवालीला या. 2 महिने उलटून गेले. 288 आमदार, मंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि विशेष करून फडणवीस साहेबाला मी कधी बोललो नाही 2 वर्षात. स्वतःहून मी स्वतः फोन लावला त्यांना आणि त्यांना फोन करून सांगितलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, घरांना मांडायचं, तुम्ही आंतरवालीला या. आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. तुम्ही 26 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. आम्हाला मुंबईला नाही यायचं. काय चूक आहे आमची? याच्यापेक्षा काय संयम धरू सांगा? चूक असेल तर 2 तोंडात चपला हाणा आमच्या. मग त्यावेळी काय झालं? मग पुढे काय झालं? त्यावेळी तुम्ही फडणवीसांना फोन करून हे बोललात, त्यांनी काय म्हणलं? त्यांनी काय उत्तर दिलं होतं? कुठं आले? नाही आले ना. मग माझी चूक काय? हेच मुंबईकरांना सांगतोय, महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतोय, मराठ्यांना पण तेच सांगतो मी. माझी काय चूक? आता मी नाही हटू शकत मागं. गरिबांच्या लेकराचा लढाई आरक्षणाचा मी नाही हटू शकत. मी माझे सगळे प्रयत्न केलेत. परत कोणी मला उद्या म्हणलं असतं तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलले का? ते बोलायला पाहिजेत आंदोलकांना, कारण राज्याचे प्रमुख ते आहेत, मायबाप ते आहेत, पालकत्व त्यांच्याकडे, राज्यातली जनता त्यांचे लेकरासारखे आहेत. त्यांनी बोलायला पाहिजे, बाबा हो काय करा नाही तुमचं, काय शंका आहे, आपण सोडू. आम्ही बोललो साहेब, माझ्या गरिबांच्या लेकरांचं मला आरक्षण महत्वाचं आहे. बरं, तुम्ही जरी मोठ्याच्या भूमिकेत असला श्रीमंतीच्या, आम्ही गरीब आहेत, आम्ही लहान बापाचे होतो तुम्हाला फोन करलो. आम्ही लहान बापाचे झालो तर कॉल केलाय की साहेब तुम्ही या, आम्हाला घरांना मांडायचं, मुंबईला नाही यायचं आम्हाला. पण तुम्ही नाही दिलं तर मला मुंबईला यावं लागेल. तरी त्यांनी 2 महिने झालं काहीच केलं नाही. आता तारीख डिक्लेअर केलेली 4 महिने झालेत आणि आम्ही त्यांना सरकारला विनंती केलेली 2 वर्ष होत आलेत. किती संयम धरू सांगा? नाही थांबू शकत मी मुंबईला येणार आहे, शांततेत येणार आहे. कुणाला दुखवायचा विचार नाही, आमचा इच्छा नाही. पण आरक्षण मी घेणार, आता सोडणार नाही. निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मराठ्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, राजकारण करून घरात बसू नका. लेकरा बाळ शापशिवाय देतील हो तुम्हाला. लेकरा बाळांचा वाटोळा करायचा अधिकार नाही. तुमच्या लेकरासाठी झटतोय मनोजराव. आणखी एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या वेळी तुम्ही मुंबईत आलेला होतात जीवनाची, त्यावेळी मुंबईच्या वेशीपर्यंत, सानपाडा, वाशीपर्यंत तुम्ही आलात. त्यावेळी नेमकं काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं याविषयी तुम्ही अधिक विस्ताराने सांगितलं तर बरं होईल. त्यावेळी नेमकं तुम्हाला कागद जो देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काय तुम्हाला वचन देण्यात आलेलं होतं ज्याचं पालन झालं नाही म्हणून आता तुम्हाला परत यावं लागतंय, आणि मुळात त्यावेळी तुम्ही ते का मान्य केलं होतं? मुंबईचं पण सांगतो आणि इथून पण सांगतो की तुम्ही सविस्तर सांगा म्हणले म्हणून. एकदा आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर 2-4 महिन्यानं गिरीश महाजन साहेब आंतरवालीला आले होते. मंत्रिमंडळच पाठवलं होतं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांना पाठवलं होतं की आपले सुद्धा भाजपाचे मंत्री जा म्हणून. म्हणजे आज मी महत्वाचा विषय सांगतोय एबीपी माझाला. माझ्या लाखो लोक सुद्धा राज्यातले बघतायत की त्यांना पाठवलं होतं की नुसते त्यांचेच जाण्यापेक्षा आपले सुद्धा भाजपातले मंत्री गेले पाहिजेत. मग ते श्रेयाची लढाई असू शकते, काय असू शकतं मला नाही माहीत. ते आले, त्यांना सांगितलं माझी मागणी मराठा आणि कुणबी एक हे मला पाहिजे. त्यांनी सांगितलं कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो. आम्ही कायदा पारित करायला तयार आहेत पण आधार लागतो. पटलं आम्हाला त्यावेळेस. आडमोठे असतो तर पटून नसतं घेतलं. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, करू नका, तुम्हाला आधार मिळाल्यावर करा. आता 58 लाख नोंदी सापडल्या, 3 खंड तयार केलेत माननीय शिंदे साहेब समितीनं सरकारला दिलेत. आता मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित करायला तुम्हाला काय हरकत? कशामुळे वाटोळा करता लेकरा बाळाचं माझ्या? तेही केलं नाही म्हणून मी मुंबईला येणार आहे. दुसरं की वाशीत जे सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्यांनी
2012च्या कायद्यात दुरुस्ती केली. ती खूप मोठा विजय मराठ्यांचा त्यावेळेस झालेला आहे, कारण 2012च्या कायद्यात ते दुरुस्तीच करत नव्हते. कारण आम्हाला तर ओबीसीचं आरक्षण घ्यायचंय, कायदा दुरुस्ती केल्याशिवाय होत नाही. म्हणून त्यावेळेस त्यांनी ती अधिसूचना काढली, 6 महिन्याचा वेळ मागितला अंमलबजावणीसाठी. त्यांनी ती 6 महिन्यात केली नाही. 1.5 वर्ष झाला आता. आमची फसवणूक झाली हे खरं आहे, पण वाचित नाही. 6 महिन्यानं त्यांनी अंमलबजावणी केली नाही, तिथं आमची फसवणूक झाली. आमचं म्हणणं काय, ज्याची कुणबी नोंद निघाली त्यांचे सगळे सोयरे पोट जात उपजात म्हणून घ्या, व्यवसाय एक म्हणून घ्या, पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या सोयरी जुळत्यात म्हणून घ्या. आमचा रोटीबिटी व्यवहार आहे, परंपरा आमची धर्माची एक आहे, चालीरीती एक आहे. तुम्हाला जे लागते निकष ते पूर्ण आहेत. आणि बाकीच्यांचे सुद्धा 180 जाती घातल्या होत्या 1967ला ओबीसीच्या. त्यावेळेस त्यांचे सुद्धा सगळे सोयरेच आरक्षणात घेतलेत पुरे. आता 350-400 जाती झालेत ना, हे सगळे सोयरेच आहेत त्यांचे, हे घेतलेत. फक्त व्याख्या बदलेली त्यांनी. काय व्याख्या केली, सगळे सोयरेच घालायचेत पण कायद्याच्या शब्द वापरलेत, पोट जात उपजात. सगळे सोयरेच आत घेतले पोट जात उपजात म्हणून. मग आमचे सगळे सोयरे पोट जात उपजात म्हणून कसं काय जमत नाहीत, तसं म्हणून कसं काय चालत नाहीत. व्यवसायावर आधारित आरक्षण दिलंय. अर्ध्या कुणबी महाराष्ट्राला आहे आणि अर्ध्या मराठ्यांना नाही. आमचा त्यांचा व्यवसाय पण एक आहे. का भेदभाव आहे हे मत मी नाही हटत. सगळ्या आमच्या रास्त मागण्यात सगळ्याला पटलेल्या, फक्त द्यायचं नाही मराठ्याला. मात्र जो दुसरा विषय तुम्ही नवी मुंबईचा सांगत होतात, त्यामुळे अजून एक प्रश्न आहे ज्याचं तुमच्याकडनं स्पष्टपणे उत्तर मिळावं अशी एबीपी माझाच्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे की तुम्हाला ही जी अधिसूचना दिलेली होती त्यावेळी एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन शपथसुद्धा घेतलेली होती. मात्र तुम्हाला ते काही अजून आरक्षण मिळालेलं नाही आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काही काढत नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही आणि तुम्ही फक्त फडणवीसांवरच टीका का करता असा एक प्रश्न विचारला जातो. याला तुमचं काय उत्तर असेल? तुम्ही खरं विचारलं, मी खरंच सांगणार. आणि पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की मी मीडियाच्या बांधवाला कधीच खोटं बोलत नाही, कारण त्यांनी आमच्या गरिबाचा लढा लई उचलून धरलेला आहे. त्यामुळे मी खोटं बोलत पण नाही. माझ्या पोटात जे येते तोंडात असतं. मी गरिबाचं लेकरू आहे, शेतकऱ्याचं आहे. भाषा गावरान शेतकऱ्याची खेड्यापाड्यातली भाषा आहे. मी खोटं बोलत नाही. फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला, कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाही आहे, काहीच अर्थ नाही. कारण त्या माणसानं काम केलं, नोंदी पण शोधल्या, लागल ते 10% पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही, तरी पण त्या माणसाने काम केलं. का म्हणतो आम्ही, मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाहीत फडणवीस साहेब. त्यावेळेस फडणवीस साहेब एका मोठ्या चॅनलच्या व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं मी काम करून द्यायला कधी अडथळा आणत नाही, हे शिंदे साहेबांनी जाहीर सांगावं. आता कोणी सांगत असतं का काम नाही करून दिलेलं, पण ठीक आहे आम्ही तेवढ्या पुरतं ते मान्य केलं. चला ठीक आहे, तुम्ही फडणवीस साहेब म्हणतात तर आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला, दिलं सोडून. मग आता तुम्ही 8 महिने झाले, आता तुम्हाला कोण करून देत नाही, याचा अर्थ आता आम्हाला उत्तर मिळाले. त्यावेळेस शिंदे साहेबांना अजितदादाला काम करून दिलं नाही, तुम्हीच करू दिलं नाही. आणि तुम्ही जर करू दिलं असतं तर तुम्ही आतापर्यंत आरक्षण दिलं असतं. का दिलं असतं? तुम्ही आता मुख्यमंत्री आहेत, कारण तुम्ही द्या ना, त्यांना देऊन दिलं नाही. त्यावेळेचा आमचा शक आता खरा ठरलाय. उलट मनोजराव काम करू दिलं नाही म्हणजे काय? जर मुख्यमंत्री पद असेल तर त्यांच्याकडे सर्वोच्च अधिकार असतात, सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यांना एक उपमुख्यमंत्री काम करू देत नाही म्हणजे नेमकं काय? नाही, सामान्याला कळतं दादा, आपण बोळे नाही तेवढे. सगळा कासराच त्यांच्या हातात होता. ते जरी उपमुख्यमंत्री असले तरी वळवळ करायची टप्पर नव्हती कोणाची, आणि आज पण नाहीये. आज पण नाही, जाहीर सांगतो. आणि ते त्यांना पटतंय बी सगळ्याला, आमदार खासदार मंत्र्याला भेटतंय, सगळ्यांना पटतंय, अधिकाऱ्यांना पटतंय. कामच करू देत नाही तो माणूस. जरी असले ते, जरी काय म्हणते त्याला उपमुख्यमंत्री आहेत, तरी ते काम करून देत नव्हते. कासरा दोघाचा त्यांच्या हातात होता. वळवळ करू देत नव्हते, सांगा तेवढंच करायचं. आज तीच पोझिशन. हे चूक नाही, सगळ्यांना पटतं पण कोणी बोलत नाही. आतून मात्र सगळे खुश आहेत. मी बोलतोय ते खरंय. ठीक आहे मनोजजी, दुसरा महत्त्वाचा प्रश्न की आता इथून पुढे कशा प्रकारे तुमची तयारी झालेली आहे याविषयी सांगा. आणि जे टायमिंग तुम्ही निवडलेलं आहे गणेशोत्सवाचं, गणेश चतुर्थीला तुम्ही निघताय आणि त्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही मुंबईत दाखल व्हाल, हे टायमिंग तुम्ही जाणीवपूर्वक निवडलेलं आहे की अगोदर तुम्ही तारीख निश्चित केली तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं गणेशोत्सव आहे वगैरे, असं काही घडलं? मी अस्सल मराठा आहे, अस्सल हिंदू आहे. मी नाही असले चाळ्या करत, खरंच नाही कळत. मी एबीपी माझाला प्रामाणिक सांगतो, मी असले डाव साधत नाही कधी. मागून वार करायचं आपल्याला सवय नाही. 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली ती, तेव्हा आम्हाला गणपती बाप्पा येणार आहेत माहीत पण नव्हतं.
नव्हतं बी. आमचा खरा उद्देश होता की 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण व्हायला लागले, किती दिवस थांबायचं म्हणून मुंबईला जायचं. आणि गणेश उत्सव असला मग काय झालं, आमचा धर्माचा सण आहे, आम्ही साजरे करतो खेड्यापाड्याने, आम्ही मोठे. उलट हे मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे की जगाच्या पाठीवर पहिल्यांदा ग्रामीण महाराष्ट्रातला सुद्धा जनता आणि सगळे मिळून उत्सव मोठ्या थाटात साजरा करतायत. गणेश उत्सवाचा अर्थ काय आहे? लोकमान्य साहेबांनी कशासाठी केला की समाज एकत्र आला पाहिजे, बरं, अन्यायाविरुद्ध लढला पाहिजे. गणेश आपल्यावरती वारं करतोय, आपले अत्याचार करतोय, अन्याय करतोय, आपल्याला बळकायला लागलाय, याच्या विरोधात उठाव झाला पाहिजे अन्यायाच्या विरोधात. म्हणून आम्ही काय करतोय, बाप्पाचा आशीर्वाद घेऊन गोरगरीब मराठ्यावर अन्याय होतोय, आरक्षण द्या म्हणून येत. त्यात काय एवढं वाईट निश्चित वाटण्यासारखं? बाप्पाच्या आणि आशीर्वादाने ही वाटतं तुमची संगीत लढाई सुरू आहे. प्रामाणिक मनोजराव, शेवटचा प्रश्न तुम्हाला तुम्हाला जर वाटतं विचारतो. आमच्यामुळे traffic गेल्या jam वेळी होती, ज्यावेळी तुम्ही काय गेल्या होतंय? आठवड्यामध्ये एबीपी आम्हाला एक रस्ता द्या. माझाशी गेल्या आठवड्यात तुम्ही ज्यावेळी बोलला होता त्यावेळी तुम्ही एक भीती व्यक्त केलेली होती की काहीतरी दगाफटका होऊ शकतो, काहीतरी अस्वस्थता माजवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हा संशय तुम्हाला अजूनही कायम आहे का, आणि त्या दृष्टीने तुम्ही काय आवाहन करताय? कायम हे त्यांनी षडयंत्र रचलंय, आंदोलन हाणून पाडायचं, त्याच्यात दंगल गाडवायची, कायम संशय आहे, शंका यायला लागली आम्हाला. बरं, पण आम्ही भेनारातले नाहीये, कारण आम्ही लोकशाहीला मानणारे शांततेत चाललेलो आहे. अंगावर गोळ्या जरी झाडल्या तरी मनोज जरांगे आझाद मैदानाला जाणार, आरक्षणच घेणार, समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे, पण हटत नाहीये. कारण पत्रकार बांधवांनी फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले, ते म्हणजे पोलीस बघून घेतील, म्हणजे धमक्या द्यायला काय तुम्ही आम्हाला? पोलीस बघून घेतील म्हणजे राज्याचे प्रमुख आहेत तुम्ही, लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले शेतकऱ्याचे, हो, एखादा अर्धा शब्द बोलतेत येतेत, समजून घेणं जबाबदारी तुमची. मुरब्बी राजकारणी आहेत तुम्ही, तुम्हाला हे शोभतं का असली भाषा बोलायला? ओबीसीचंच मी लढा लढणार, मराठ्यांनी नाही का मतदान केलं, त्यामुळे मराठ्यात अस्वस्थता आहे, मराठी चिडलेत. अरे आम्ही मतदान केलेलं असून सुद्धा आमच्या लेकरा बाळाला तुम्ही आरक्षण देत नाहीत म्हणजे काय? तुम्ही कसं काय म्हणता आडू म्हणून? त्याचा अर्थच तो होतोय. आम्ही शांततेत आंतरवळीत बसल्या असून धोपटला आम्हाला तुम्ही गोळ्या घातल्या, काय शंका येऊ नये आम्हाला? मी शांततेत येणार आहे, 29ला मुंबईत दिसणार. माझ्या पोराला डावचा सुद्धा नाही कोणी, अजिबात. काठी जरी डावचली राज्यात पुरे 15 रस्ते सुद्धा बंद राहतील. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला सांगतो, घरात झोपू नका, मुंबईला निघा. राजकीय नेत्यांनी सुद्धा जातीचं रक्षण करा. जात तुम्हाला माफ करणार नाही जर जातीच्या मदतीला आला नाही तर. जात संकटात सापलेली, मी तुमच्या लेकरा बाळासाठी जाटतोय. राजकारणी मराठ्यांनी सुद्धा घरात बसायचं नाहीये. जर पोरांवरती हल्ला फिल्ला तिथं घडून आणला तर राज्यातला सगळा मराठा राजकारणासहित उठले पाहिजेत, नाही तर जात तुम्हाला माफ करणार नाही. जात जर मोडली ना पुन्हा उठणार नाही, ध्यानात ठेवा. जातीमुळे तुम्हाला किंमत आहे, आणि त्या जातीवर जर उलटाताल आणि मदतीला येणार नाहीत तर जात आणि पोरं कधीच माफ करणार नाहीत. आणि मराठ्यांनी घरात झोपायचं नाही भेकाडासारखं, रस्त्यावरती यायचं, लोकशाही मार्गानं सगळ्यांनी मुंबईत घुसायचं. अस्सल मराठ्यांची अवलाद खानदान घरात झोपूच शकत नाही यावेळेस, कारण निर्णायक टप्प्यात आंदोलन आहे आणि शेवटची लढाई. मुंबईत या ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या लेकरा बाळाच्या डोक्यावर गुलालच टाकणार. निश्चितपणे. धन्यवाद मनोज जरांगेजी, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या तुमच्या सगळ्या मोहिमेसाठी. याचं दोन्ही बाजूचं कव्हरेज माध्यम समूह म्हणून आम्ही करत राहू. तुम्ही 0 आवरसाठी वेळ दिलात आणि आपली बाजू स्पष्टपणे मांडली, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि यानंतर या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. पुन्हा एकदा आपण गेस्ट सेंटरकडे जाऊया आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मान्यवर पाहुणे आहेत. आपल्याबरोबर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहेत, उपनेत्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत, त्याचबरोबर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आणि वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया प्रवीण दरेकर यांच्यापासून. प्रवीणजी, मनोज जरांगे यांची जी काही बाजू आहे ती दिवसभर सुद्धा त्यांनी मांडलेली आहे, आत्तासुद्धा त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, आत्ता ज्या प्रकारची भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे त्या भूमिकेविषयी, त्यांच्या मागण्यांविषयी आणि त्यांच्या टायमिंगविषयी आपली भूमिका? मला वाटतं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, बरं, परंतु त्या ठिकाणी आपली भूमिका कोणाला तरी वेठीस धरणारी नसावी आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत बसून लोकशाही प्रक्रियेतनं त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. परंतु आपण या ठिकाणी जर बघाल तर जरांगेंचे आता मी त्या ठिकाणी आपल्याच 0 आवरमध्ये वक्तव्य ऐकलं, ते त्या ठिकाणी टार्गेट कोणाला करतायत? देवेंद्र फडणवीस साहेबांना.
आणि स्वतःच त्या ठिकाणी बोलतात टार्गेट आम्हाला करताय, बदनाम समाजाला करताय, बदनाम तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करताय. आणि मला वाटतं हे वेठीस धरण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आंदोलन व्हायला पाहिजे का, तर प्रत्येकाचा अधिकार त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्या बोलण्यातनं या ठिकाणी स्पष्टपणे आलं की आंतरवालीमध्ये काय सांगितलं त्यांनी, वाशीत त्या ठिकाणी काय झालं. मला वाटतं वाशीमध्ये विजयोत्सव साजरा केला तेव्हा 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं होतं. त्या ठिकाणी त्यांच्या सकारात्मक मागण्या झाल्यानं विजयोत्सव साजरा त्या ठिकाणी केला होता. परंतु त्यांच्यामध्ये दुर्दैव आहे की मराठा समाजाचा एक उभरता नेता होता, त्यांच्यामध्ये मीपणा फार लवकर आला आणि अहंकार एवढा आला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांची पैदास काढणं, त्यांना हरामखोर बोलणं, त्या ठिकाणी मी तुला सोडणार नाही, म्हणजे हा मीपणा आला कुठून. मराठा समाज आपल्या प्रश्नांसाठी एकत्रित येतो आहे याचा अर्थ कुणाची आईमाई काढण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिलेला नाही आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि मराठा समाज हा संस्कारित समाज आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की निश्चितपणे आपल्या मागण्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत, याच्यावरचे जे मागण्याचा अधिकार आहे, इतर जे मेरिटचे आंदोलन मुद्दे आहेत करण्याचा त्याच्यावर तर अधिकार आपण आहे. बोलूच, पण मात्र आपण अशा पद्धतीनं पहिल्या प्रतिक्रियांचा राऊंड आहे तो आधी आपण पूर्ण करूया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत. सुषमाजी, आत्ता ज्या प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, एकीकडे मेरिट, त्यांच्या मागण्यांचं मेरिट, त्यातल्या टेक्निकॅलिटीज हा एक मुद्दा आहे आणि दुसरीकडे गेल्या 2 वर्षांमध्ये या सगळ्या आंदोलनाला आलेली राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून आपला पक्ष या सगळ्या सध्या उभ्या असलेल्या परिस्थितीकडे कसं पाहतो? मला असं वाटतं की नुसता विरोधी पक्षाचा नेता म्हणून नाही, तर चळवळीत बबन तायवाडेजी यांच्यासोबतही आम्ही चळवळीत काम केलेलं आहे बरं. आणि त्यांना ही चळवळीची रूपरेषा आणि चळवळीची एकूण बांधणी माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीने एक मांडणी केली जाते की कुणाला तरी वेठीस धरण्यासाठी आंदोलन केलं जातंय का, ते संविधानिक कक्षेत बसतं की नाही बसतं हा कदाचित चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. मात्र आंदोलनाला एखादी व्यक्ती येत असेल तर तिला लगेचच टॅगिंग करणं किंवा त्या व्यक्तीला लगेचच म्हणजे तुम्ही वेठीस धरताय. जसं की आता त्यांनी सांगितलं की बा आमची तारीख ही आम्ही 4 महिने आधीच ठरवलेली तारीख आहे. आता 4 महिने आधी आम्हाला त्याची कल्पना नव्हती. पण आता नेमकी आता 30 तारीख आम्ही का निवडली, तर आमच्या आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून आम्ही ती तारीख निवडत आहोत. हो. यावर आता जे काही म्हणणं आलं की बाबा वाशीचं तर आम्ही तर तुम्हाला दिल्या होत्या मागण्या. वाशीमध्ये जो कागद सादर केला होता तो कागद कुठल्याही कामाचा कागद नव्हता. हो. जर त्या कागदामुळे कुठल्याही मागण्याच पूर्ण होणार नसतील तर हा फार्स कशासाठी एकनाथ शिंदेंनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून केला हा एक प्रश्न आहे. परंतु जसं आता प्रवीण भाऊ म्हणाले की नाही सगळ्यांनी फार सामोपचाराने प्रश्न सोडवला पाहिजे. हो. तर मला वाटतं सामोपचारानं प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. सरकारने निष्कारण मराठा आणि ओबीसी तेढ निर्माण होईल असं वातावरण तयार करू नये. कारण आता ज्या पद्धतीने दोनही पक्षाकडून जी विधानं येतात किंवा ज्या पद्धतीची मांडणी होते हो. ती गंभीर आहे आणि ती चिंताजनक आहे. याच्यावरचा तोडगा कोण काढू शकतं, तर निश्चितच सरकार काढू शकतं. कारण आपला जो वारंवार जो तांत्रिक मुद्दा येतोय, हो. ज्या तांत्रिक मुद्द्यामध्ये की काय आरक्षणाची मर्यादा वाढवता येते का, जर ती वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल किंवा त्या संबंधाने कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर ठीक. तो अधिकार हा संपूर्णतः केंद्र सरकारचा आहे. आणि राज्याची खरंच इच्छाशक्ती असेल की मराठा ओबीसी वाद वाढू नये तर राज्याने त्या निश्चितपणे म्हणजे संबंधाने या असेंब्लीमध्ये सगळ्यामध्ये प्रस्ताव करावा. तोडगा काय असू शकतो या अनुषंगाने आपण पुढेही कदाचित चर्चा करूच. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत. सचिनजी, मराठा आरक्षणाची मागणी ही काही आजची नाहीये, ती अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. तर प्रत्येक सरकार ज्या प्रकारे ही मागणी हाताळत आहे आणि हे आंदोलन हाताळत आहे त्या तुलनेमध्ये सध्या जी काही सिच्युएशन निर्माण झालेली आहे त्याच्याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, ती तुलना करताना तुम्हाला काय दिसतं? सचिन सावंतजी, आपल्यासाठी हा प्रश्न आहे. ठीक आहे, सचिन सावंत यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये.
आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते सुद्धा आहेत. गुणरत्नजी, आपण थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि तशी आपली प्रतिक्रिया सुद्धा आज दिवसभर सगळीकडे सुरू आहे. नेमकं तुम्हाला काय यामध्ये आक्षेपार्ह वाटतंय? ते जर त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत आणि त्यांना तो अधिकार जर असेल तर मग तुमचा नेमका कुठल्या मुद्द्यांना विरोध आहे? हे पहा, ह्याच्यात 3 गोष्टी प्राखर्यानं महत्त्वाच्या आहेत. एक आहे आरक्षण, दुसरं आहे आंदोलन आणि तिसरं आहे न्यायसंस्थेची भूमिका. आता मला तुम्हाला सांगायचं आहे हो, की बघा, मी कोणाला म्हणजे आंदोलक म्हणून मला कुणाला क्रिटिसाइज व्यक्तिगत करावं असं वाटत नाही, परंतु ज्यांच्याकडे त्या गोष्टीला ज्ञानार्जन करून बोललं पाहिजे कुणीतरी. आत्ता जरंगे तुमच्या चॅनलवर बोलताना काय बोलला की त्यांनी 2-3 गोष्टी प्राखर्यानं मांडल्या. एक की म्हणे सगळे सोयरे. आता सुषमाताई आमच्या याच्यावर आहेत, ऑन एअर आहेत. मला सांगा, माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे ह्या जजमेंटच्या नंतर सरसगट सगळे सोयरे प्रमाणपत्र शिरणी वाटल्यासारखं वाटलं जाऊ शकते का? मला सांगा. दुसरी गोष्ट, किराणा दुकानवरला बोजवार मसाला आहे का हो रिझर्वेशन? कारण आमचे जे भटके विमुक्त कैकाडी भाऊ असतात ते जर एका म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधील मराठवाड्यामध्ये जर ते भटके असतील तर ते विदर्भामध्ये शेड्यूल कास्ट आहेत, ते तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब आहेत. भूभागाच्या मागासलेपणावर आहे. आणि राहिला प्रश्न कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी अँड मराठा आर डिस्टिंक्टली डिफरंट कास्ट, हे जयश्री पाटीलच्या जजमेंटमध्ये झालं. पण हा अट्ठास कसा आहे बघा, लक्षात ठेवा. तुम्हीच लोक जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा शिंदे साहेब फार गोड वाटत होते असं ते बोलतात, परंतु नंतर म्हणतात की नाही नाही तेव्हा आम्हाला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. परत बोलताना घालून पडून मला एक सांगा, डोक्यातली जात जायला पाहिजे अगोदर. जोपर्यंत डोक्यातली जात जात नाही ना तोपर्यंत माणसाला की नाही खरा मार्ग दिसत नाही. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे सदावर्तीजी, की आता हा आपण मुद्दा तुम्ही महत्त्वाचा मराठा मांडलेला आहे, मागास आहेत त्याच्यावर का? आपण इतरांचीही ऐकून प्रतिक्रिया घ्या, घेऊच. ऐकून घ्या, पहा. तुमच्याकडे येतो मी मराठा पुन्हा मागास एकदा, आहेत मात्र का? ऐकून त्यापूर्वी घ्या. ही चर्चा आपण सुरू ठेवणारच आहोत. मात्र त्यापूर्वी नाही, एका पण छोट्याशा जर तुम्ही बोलायला द्याल तर ते नाही, नाही जमणार. गुणरत्नजी, मी तुम्हाला बोलायला देणार आहे, त्यासाठीच तुम्हाला बोलवलेलं आहे. एक छोट्याशा ब्रेकची, कमर्शियल ब्रेकची वेळ झाली आहे. एका ब्रेक नंतर ही चर्चा आपण सविस्तरपणे पुढेही सुरू ठेवणार आहोत. एक सदावर्तेजी, मी येतो तुमच्याकडे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, तुम्ही उत्तर पूर्ण करा, मग मी ब्रेक घेतो. भुगतोगे, हम नहीं भुगतेंगे, बुलाओ उनको. हा, बोला बोला, ठीक करा, आहे. उत्तर पूर्ण करा. मुद्दा असा आहे की मराठा भाऊ मागास आहेत का? तर मराठा भाऊ मागास आहेत का? तर डंके की चोट पे सांगतो, मराठा भाऊ मागास नाहीत. मंदिरांच्या चाव्यांपासून साखर कारखान्यांपर्यंत, साखर कारखान्यांपासून बँकांपर्यंत, तेच म्हणजे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत मालामाल आहे भाई. आणि तुम्हाला सांगतो, मालामाल होणं काही अपराधिक नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही मला सांगा, आंदोलन संयुक्तिक आहे का? तर आंदोलन संयुक्तिक नाही. त्याचं कारण मुंग्या शब्द काय वापरला लागला, मुंग्या. आणि मुंग्या म्हणजे काय? म्हणजेच मुंबईला वेठीस धरायचं. तिसरं तुम्हाला सांगतो, न्याय व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय, तुम्हाला आंदोलन करता येत नाही. हे इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं. या तिन्ही मुद्द्यांचा आपण परामर्श घेऊयात. या तिन्ही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. मनोज जरांगे यांनी दिलेला मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा आणि त्यांनी केलेल्या मागण्या, या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत. या सेगमेंटमध्ये आपण बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष. सचिन सावंत सुद्धा आहेत आणि गंगाधर काळकुटे, जे मनोज जरांगे समर्थक आहेत, ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सुरुवात करूया सचिन सावंतांपासून. सचिनजी, ज्या प्रकारे अनेक सरकारांनी ही आंदोलनं हाताळली, त्या तुलनेमध्ये आत्ताचं सरकार ज्या प्रकारे या आंदोलनाकडे बघतंय, ज्या प्रकारे रिस्पॉन्ड करतंय, ज्या प्रकारे सरकारमधल्या इतर घटकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, सचिन सावंत यांच्याकडे पुन्हा एकदा आपला आवाज पोहोचत नाहीये. बबनराव तायवाडे, बबनरावजी, गेल्या 2 वर्षामध्ये मराठा आरक्षणाचं जे मेरिट आहे त्याच्यावर तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्याचा अक्षरशः किस पाडून झालेला आहे. सर्व मुद्द्यांची अनेक वेळा चर्चा झालेली आहे. मात्र तरीसुद्धा पुन्हा एकदा हे आंदोलन तशाच एका प्रकारच्या टप्प्यावर येऊन ठेपलेलं आहे, जिथे ज्याला आपण डेडलॉक म्हणतो, टेक्निकली डेडलॉक म्हणतो, त्या ठिकाणावर ते त्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे का? आणि या डेडलॉकचे नेमके काय मुद्दे आहेत जे दोन्हीसाठी अडचणीचे दिसत आहेत तुम्हाला, किंवा ज्याच्यावर उत्तर मिळणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे?
म्हणून हा डेडलॉक सुटत नाही हा डेडलॉक नेमका काय आहे? नाही, प्रश्न इथे असा आहे की मागच्या वर्षी जेव्हा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होतं हो तेव्हासुद्धा या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री हे वारंवार सांगत होते की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा मिळणार नाही, हे अनेकदा बोललेले आहे. त्यानंतर प्रोव्हिजन होऊन 10% अतिरिक्त आरक्षण सरकारने दिलं, हो तरी सुद्धा पुन्हा तोच मुद्दा घेऊन रस्त्यावरती येणं. आणि आताच बोलताना ते असं बोलत होते की 58 लाख नोंदी सापडल्या. मी याच्यावरती कितीतरीदा बोललो आहे की या 58 लाख नोंदी जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतरच्या नाही आहे. ह्या स्वातंत्र्यापूर्वीपासून तर आतापर्यंत कोणाकोणाच्या महसुली आणि शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा लेवा पाटील म्हणजे ज्या ओबीसीमध्ये जाती येतात बरं त्याची नोंद शोधण्यात आलेली आहे. यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर आतापर्यंत मला वाटते 10-15 हजाराच्या वर नोंदी सापडल्या नाही. आणि त्याही कोणाच्या आहे? जो प्रचलित नियम आहे की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर या 6 जातीपैकी कुठली तरी नोंद आहे. ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते ते पुरावे मिळाले. पण हे मराठे आणि कुणबी होते किंवा अशा प्रकारच्या नोंदी कुठे सापडलेल्या आहे? आणि मग 58 लाखाचा आकडा वारंवार सांगून मराठा समाजामध्येही असंतोष निर्माण करणे आणि ओबीसी समाजामध्येही असंतोष निर्माणाचं काम हे वारंवार या अशा वक्तव्यामुळे ते करतायत. सगळ्या सोयराचा वारंवार ते उल्लेख करतात. जेव्हा हे मुंबईला वाशीला गेले होते आणि यांच्या हातामध्ये ड्राफ्ट नोटिफिकेशन दिलं होतं तेव्हा यांनीच गुलाल तिथे उधळला होता. आपलं आंदोलन संपवलं होतं आणि मग त्याच्यानंतर काय प्रकरण घडलं हेच आम्हाला समजलं नाही. त्या ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये तायवाडीजी, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की त्यांना त्या नोटिफिकेशन मध्ये जे काही कमिटमेंट देण्यात आलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी करा असे जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नाही, पण त्याची अंमलबजावणी सुरूच आहे. बरं हे बघा, आधी सुद्धा तेच लिहिलेलं होतं की पितृसत्ताक पद्धतीने हो जी जात आहे तीच जात पुढच्या पिढीला लागू होईल. नवीन याच्यामध्ये सुद्धा तीच आहे. त्याच्यामध्ये शब्दप्रयोग कुठेही आलेला नाही. हो काय आणि म्हणून ठीक आहे, म्हणजे त्याची अंमलबजावणी सुरू जर असेल अंमलबजावणी होऊन राहिलेली आहे. निश्चितपणे त्याची अंमलबजावणी मातृसत्ताक हा शब्द आहे, सरसकट हा शब्द आहे, या 2-3 टर्मिनॉलॉजीवरून हा सगळा वाद उभा राहताना दिसतोय. गंगाधर काळकुटे सध्या आपल्या सोबत आहेत. गंगाधरजी, जर जे नोटिफिकेशन दिलेलं होतं त्यातल्या सगळ्या कमिटमेंट्स फुलफिल झालेल्या आहेत तर मग आता अजून कसलं आश्वासन हवं असा प्रश्न ओबीसी अभ्यासक विचारतायत. नाही, सरकारने जो अधिसूचना काढली होती ती अंतिम केली नाही ना. 6 महिन्याचा मुदत होते. 6 महिन्यानंतर आता बरेच कालावधी गेला. दुसरं सरकार पण आलं, फडणवीस साहेब आले, तरी अजून दिले नाही. मनोजदारांनी जो ओबीसीतून 50% आतला मागितलंय त्याच्यासाठीची आमची मागणी आहे. ती कुठल्याच त्या मागण्या पूर्ण नाही केल्या. दरेकर साहेब आहेत आमचे तिथं समाजाचे, जरी ते भाजपमध्ये असले तरी त्यांना चांगल्यापैकी माहित आहे 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही. आणि त्यामुळे जे आमच्या इतर बांधवाच्या नोंदी आहेत त्या आधारे मराठा आणि कुणबी एक आहेत. हा जी.आर. सुशील कुमार शिंदे सरकारनं 2004 ला काढला होता. असा जी.आर. काढावा आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्ही ज्यावेळेस आम्ही लढाईला जातो, शिवाजी महाराजांच्या काळात सांगितलं जायचं, लढाईला जातो त्यावेळेस आम्ही क्षत्रिय म्हणजे मराठा असतो आणि शेतात काम करायला गेल्यानंतर रुमणं हातात घेतल्यानंतर, नांगर हातात घेतल्यानंतर मराठेच कुणबी असतात. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत. म्हणून सगळे सोयरे द्या, नाही तर तिन्ही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट असेल, सातारा संस्थानचं गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल ते लागू करा किंवा निश्चितपणे या मागण्या तर तुम्ही मांडलेल्याच आहेत आणि त्या तर सर्वांना माहितीच आहेत. सचिन सावंतांकडे आपण जाऊया, त्यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. सचिन सावंतजी, ज्या प्रकारे आम्ही आता जो मुद्दा होता की एकतर सगळे सोयरीची व्याख्या नेमकी काय या मुद्दा आहे, दुसरा सरसकटचा मुद्दा आहे, या टेक्निकल मुद्द्यांपुरतच आपण या आंदोलनाकडे बघता आत्ता जे उभं राहू पाहत आहे पुन्हा एकदा मुंबईमध्ये, की त्याच्या पलीकडे काही वेगळं राजकारण तुम्हाला दिसतंय जे तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं?
हे असं आहे की मराठा समाजाची सातत्यानं फसवणूक ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती एकंदरनं या मधल्या पक्षांनी केलेली आहे, याच्यात काही शंका नाही. आता आम्ही हे बघ्याच्या भूमिकेमध्येच होतो की जरांगे साहेबांचं जे आंदोलन चाललं होतं त्याला तिकडे वाशीमध्ये त्या कशा पद्धतीनं त्यावेळेचे मुख्यमंत्री सामोरे गेले, त्यांनी काही आश्वासनं दिली, जरांगे साहेबांनी लगेचच त्याच्यावरती गुलाल उधळला, फार जल्लोष साजरा केला, त्याचे मेळावा घेणार होते, आम्ही हे पाहत होतो ना. आणि त्यानंतर त्यांच्याचकडनं असं आलं की आमची फसवणूक झाली. तो जे सगळे सोयरेचा जो काही आश्वासन दिलं होतं ते काही पाळलं गेलेलं नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत की समाजाच्या भावना यांनीच भडकवायच्या आणि त्यानंतर त्या संदर्भामध्ये आश्वासनं त्यांनीच द्यायची आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची नाही. आता प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षाच्या आघाडी सरकार होतं त्यावेळेला जो आम्ही ESBC ऍक्ट आणला होता त्याच्यामध्ये काही शब्दामध्ये काही फरक केलेला नाही ना त्यांनी या ऍक्ट मध्ये पण. त्यामुळे अजूनही जी आता 10% जे आरक्षण दिलेलं आहे ते आता कोर्टाच्या या निकषामध्ये कसं बसतंय ह्याकडे देखील आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सरकारनं ज्या पद्धतीची भूमिका घेतली ती दुटप्पीच आहे कायम. एके ठिकाणी सांगायचं की आम्ही पाठिंबा करायचा आणि नंतर मागच्या दरवाजाने विरोध करायचा. सुप्रीम कोर्टामध्ये जाणारे लोक कोण होती ते भाजप आणि RSSची लोक होती ना या आरक्षणाच्या विरोधामध्ये. सेव्ह नेशन सेव्ह मेरिट ही संस्था कोणाची आहे, त्याच्यामध्ये RSSचे लोक कसे आहेत हे सगळं आम्ही त्यावेळेला दाखवून दिलं होतं. त्यामुळे एके ठिकाणी दाखवायचं की आम्ही पाठिंबा देतोय आणि मागच्या दारानं RSSच्या लोकांना त्याच्या विरोधामध्ये पाठवायचं. ते बीजेपीने केलेलं कारस्थान कायमस्वरूपी आहे. ठीक आहे, शेवटच्या राऊंडला आपण जाणार आहोत आणि सगळ्यांना साधारण 1 ते 1.5 मिनिट शांततेने आपापले मुद्दे मांडता यावेत असा माझा प्रयत्न असेल. प्रवीण दरेकरजी, भाजपवर आत्ता सचिन सावंत यांनी सुद्धा काही आरोप केलेले आहेत, त्याला तुम्हाला उत्तर द्यायचं असेलच. मात्र इथून पुढे भाजपची आणि सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे, काय स्टेप्स असणार आहेत याचं उत्तर द्या आणि तुम्हाला इतर जे महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत तेही मांडा. एक लक्षात ठेवा, सचिन सावंत यांनी त्या ठिकाणी काँग्रेसने आत्तापर्यंत काय केलं, उद्धवजी ठाकरे CM असताना काय केलं याचं आत्मपरीक्षण करा. आमच्या सरकारने दिलेलं आरक्षण देवेंद्रजींनी आपल्याला टिकवता आलं नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्राला माहीत आहे. आता आपण या गोष्टीकडे चर्चा करत असताना ऑन मेरिट चर्चा केली पाहिजे की त्या ठिकाणी टेक्निकल आंदोलन इश्यू आहे की राजकारण आहे. तर याच्यामध्ये टेक्निकल बाबतीत आमच्या सदावर्तीजींनी त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. शेवटी आपल्याला कुठलंही आरक्षण हे त्या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत बसवून घ्यावं लागतं आणि त्याच्यामुळं 10% अतिरिक्त आरक्षण या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने दिलेला ही वस्तुस्थिती आहे. उलट सचिनजी म्हणाले त्याप्रमाणे ते टिकवण्याचं आव्हानही आमच्यासमोर त्या ठिकाणी आहे. पण एकंदर जर आपण आंदोलनाचा रोग बघितला तर त्याच्यामध्ये 100% राजकारण आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कारण हे आंदोलन करत असताना टार्गेट माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचा उद्धार होतोय. कारण राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी पकड बसवली, जो महाराष्ट्र विकासाकडे जातोय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतंय, शेतकरी आज त्या ठिकाणी त्यांच्यासाठी शाश्वत शेती करून त्यांना विश्वास दिला जातोय, समाजाच्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतोय, महिला भगिनींसाठी काम होतंय. अशा वेळेला देवेंद्रजींना अडवता येत नाही. निश्चितपणे मग राजकीय त्या ठिकाणी सुषमा अंधारेजी, राजकारणामध्ये अडवता येत नाही. सुषमा अंधारेजी, जर सरकार हे एका विशिष्ट व्यक्तीला विशेषतः मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारं आंदोलन असं म्हणून या आंदोलनाकडे बघत असेल तर ते कशा प्रकारे टॅकल केलं जाईल असं तुम्हाला वाटतंय, याविषयी बोला आणि तुमची भूमिका. सुद्धा मगाशी गुणरत्नजी सांगत होते की आरक्षण हा काही खानावळीतला मेनू आहे का? नक्कीच आरक्षण हा काही खानावळीतला मेनू नाही. स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये 1930 ला जेव्हा बाबासाहेबांनी आरक्षणाची व्याख्या सांगितली होती तेव्हा पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापितांनी नाकारले ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण हे सांगितलं हे मला मान्य आहे. त्याच्या पुढे त्यांनी जे सांगितलं की सगळेच मराठी श्रीमंत आहेत, मराठ्यांच्याकडे सगळ्या चाव्या आहेत. मला वाटतं हे मी कधी काळी भाषणात सुद्धा खूपदा म्हटली. पण एक लक्षात घ्या, राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा राणे असतील किंवा दानवे असतील किंवा भुमरे असतील किंवा हर्षवर्धन असतील, यांच्यासारखे जे निवडक मराठी
ठीक आहे, मला वाटतं पण सुषमा जो मराठा की ज्याच्याकडे खाण्याचे वांदे आहेत, अशा लोकांचं काय, ज्यांचे प्रॉब्लेमच सुटलेले नाही, ज्यांच्याकडे अजूनही अमोल ठीक आहे, सुषमा अंधारेंशी संपर्क तुटलेला आहे, त्या कदाचित फ्रीज झालेल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते, तुम्हाला याच्यावर निश्चितपणे बोलायचं असेलच, तुमचा या विषयावर तर तुम्ही बोलाच, आणि तुम्हाला काय वाटतं की पुढची स्टेप काय असली पाहिजे आता सरकारची? सगळ्यात अगोदर तर मला हे सांगायचं आहे की आरक्षणाचं गलिच्छ राजकारण आणि आरक्षणाचं राजकारण म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे उन्नतीसाठी न होता ते वादाचंच राहत राहावं, हे बॅरिस्टर MK गांधीजींच्या हयातीतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक हत्या झालेली होती. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारचं म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन पाहिजेत होतं, मतदानाचा अधिकार पाहिजेत होता, ज्या प्रकारचं नोकऱ्यांमधलं आरक्षण पाहिजेत होतं, तिथे वारंवार बॅरिकेटिंग केल्यासारखं करण्यात आलं. एक प्रसंगी तर म्हणजे पुन्हा करार करण्यासाठी उपोषण करून प्राणांतिक म्हणे, आणि हे सगळं करत असताना आरक्षणावरलं राजकारण जातीयपर्यंत आणि जातीय द्वेषापर्यंत नेऊन सोडलं. आणि त्याच्यामुळं हे काँग्रेस यांचं, मी तर म्हणेल की हे काँग्रेसी गलिच्छ राजकारणच त्यांनी बनवून ठेवलं आरक्षणाला. त्या पुढे जाताना मला तुम्हाला सांगायच्या दोन गोष्टी. एक तुम्हाला सांगतो, ऐका, मी मुद्द्यावर येतो ना. मला आरक्षण म्हणजे सुषमाताईंना ते सांगायचंच आहे. सुषमाताईंना माहिती आहे की सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीज मग पारधी भावावर असोत की कोणत्याही भावावर असोत, मागासवर्ग कुणावर होतात त्यांना माहिती आहे. आणि जेव्हा बलाढ्य असतो, मसल पॉवर असते, मनी पॉवर असते, आणि त्यातले त्यात गावातला सगळ्यात गरीब माणूस कोण असते आणि गावातला श्रीमंत कोण असते हे सुषमाताईंना माहिती आहे, पण त्या नाही आहेत. हा, मी आता पुढे जाताना तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांचा वापर मनोज जरंगे करत आहे. शिंदे साहेबांना गोड दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ही वैचारिकपणे तुम्हाला सांगतो राजकीय दुकानदारी आहे. त्याचं कारण सांगतो की शिंदे साहेबांबद्दल टीका नाही करायची, म्हणजे इतर मराठा जो आहे, जो पेईंग मराठा आहे, जो बलाढ्य मराठा आहे, त्याच्या मनात एक जागा निर्माण करायची की बघा, आपण आदरद्यान मराठा जेव्हा मुख्यमंत्री असते त्यावेळेस मी कसं बोलतो आणि मी कसं त्रासून सोडतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जात नाही डोक्यातून, त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून 58 लाख मला वाटतं याच्यावर सुषमाजींना बोलायचं असेल, त्या पुन्हा रिकनेक्ट झालेले आहेत. सुषमाजी, अगदी थोडक्यात. नोंदीचे म्हटल्या जातात. मला मगाशीचा माझा मुद्दा जो अर्धवट राहिला होता की गुणरत्नजी म्हणाले की मराठ्यांच्याकडे सगळ्या चाव्या आहेत, तर निश्चित आहेत ना, पण त्या कोणत्या मराठ्यांच्याकडे आहेत? राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे किंवा दानवे किंवा भुमरे किंवा हर्षवर्धन जाधव किंवा अशोक चव्हाण यांच्यासारखे जे मराठी आहेत ते गललठ्ठ आहेत आणि त्यांच्याकडे 400-500 एकर जमिनी आहेत. ज्यांच्या ताठी मांडणी केली जाते ते मराठी. तुमचं आता झालेलं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की या आंदोलन गुणरत्नजी आणि सुषमाजी वन बाय वन. गुणरत्नजी, सुषमाजींना उत्तर पूर्ण करू द्या, मी पुन्हा येतो तुमच्याकडे वेळ मिळाला तर. आपण जर कुणाला तरी मागास म्हणत असू ना ताई, तर हे सोयीचं राजकारण मला वाटतं चुकीचं आहे. ठीक. मुळात एकनाथ शिंदेनी घेतलेल्या निर्णयाचा जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस हो घालण्याचा प्रयत्न करत आहेत का? काही आंदोलन करण्याचा उद्देश शिंदेनी हे घेतलेला तुम्हाला निर्णय हा सांगतो, देवेंद्र आतड्यातलं फडणवीस मान्य कातड्याचं नाही. राजकारण शिंदे आहे. आणि देवेंद्र उद्धव ज्यावेळेस अंतरवाली सराटीला जातात, शरद पवार अंतरवाली सराटीला ठीक आहे, हा दोघांचे मुद्दे लक्षात आलेले आहेत. हा वाद आपल्याला फार वेळ सुरू ठेवता येणार नाही. गंगाधर काकोडीजी, हा आरोप तुम्हाला पटतोय का? जरांगेंचे समर्थक म्हणून कशा प्रकारे शिंदेचा उपयोग जरांगे करतायत असा दावा करतायत, केला जातोय गुणरत्न सदावर्तेजींकडून? नाही, सदावर्तेंचा कुठलाच आरोप आम्हाला मान्य नाही. सदावर्ते मराठा समाजाच्या आणि मनोजदादाच्या बाबतीत एक कावीळ झाल्यासारखं ते बोलतात. सतत या माणसाने मराठा द्वेषाचं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं काम केलंय. त्यामुळे सदावर्तेच्या कुठल्याही बाबतीला महत्व देऊ नका. अरे बोलू नको रे, थोडं शांत बस ना. तुझ्या वेळेला बोललो का रे? कशाला बोलतो? सगळ्या माया बहिणी या मा जिजाऊ मा रमाईच्या लेकी असतात. संविधानिक पदावर गेल्याच्या नंतर
काय तो जरंगे बोलत होता या चॅनलवर जरंगेच्या समर्थकाचा जरंगेचा मी शेम 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 म्हणून अगोदर निषेध करतो त्या चित्राताईंबद्दल ज्या प्रकारे व्यक्त झाला. ठीक आहे, मला लक्षात आलेला हा वाद कुठल्या दिशेने चाललेला आहे, त्यामुळे आपल्याला याला आवर घालणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींमधलं मेरिट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सचिन सावंतजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, शेवटचे काही मिनिटं उरलेली आहेत. तुम्हाला या डेडलॉकमधनं आता सध्या काय सोल्युशन दिसतं, काय पावलं टाकली जाणं आवश्यक आहे, विशेषतः याचे जे काही सोशल कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यातून जे काही सामाजिक वातावरण कशा प्रकारे निर्माण होतं आहे, मराठा ओबीसी असा वाद गावागावामध्ये उभा राहिलेला गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेला आहे, कशा दिशेने या सगळ्याकडे बघितलं पाहिजे आपण? असं आहे, पहिली गोष्ट अशी की ते आता गुणरत्न सदावर्ते जे काही गुण उधळत होते त्यांनी गांधीजींपर्यंत नेलं. गांधीजींच्या इच्छेनंच बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे रचयिते म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली गेली होती, ही वस्तुस्थिती आहे. आणि तरी देखील काहीतरी म्हणायचं, ज्या संघाचे स्वयंसेवक म्हणून ते स्वतःला मिरवतात त्या संघानं कायम आरक्षणाला विरोध केला, आंबेडकर साहेबांना विरोध केलेला आहे. त्यामुळे काही बोलायचा अर्थ नाही, उचललेली जीभ लावली टाळ्याला. आणि अशीच मंडळी जी आहे ती संघाच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडली जातात आणि ती मराठा आरक्षण, त्यांना आरक्षण नको आहे. भारतीय जनता पक्ष आणि RSS हे कधी समता म्हणत नाही, ते समरसता म्हणतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची अभिप्रेत समता होती ती कधीच येऊ नये यासाठी कायम आरक्षणाला ते विरोध करतात. आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या वेळेला सेव्ह मेरिट सेव्ह नेशन असेल किंवा गुणरत्न सदावर्ते सारखी मंडळी ही ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार नसतं त्यावेळेला बरोबर मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये जातात. आता मगाशी बोलता बोलता दरेकर साहेब म्हणाले 2018चं आरक्षण आम्हाला टिकवता आलं नाही. तुम्ही लक्षात घ्या, 102वी घटना दुरुस्ती आणली कोणी? ती आणली केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं. आणि त्याच वेळेला त्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की 102व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं राज्य सरकारांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याची तो हक्क राहिला नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये 127वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारला आणावी लागली होती. त्यामुळे त्यानंतर आम्हाला जो दोष दिला जातो तो दोषच त्या ठिकाणी रहित झाला. भारतीय जनता पक्ष जी बोंब ठोकत होतं ते खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या विरोधामध्ये सरकारलाच इच्छा नव्हती, याच्यात अनुषंगा नाही. आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय आहे तर आता तुम्ही जे आरक्षण 10% दिलेलं आहे, उच्च न्यायालयामध्ये त्याचा निकाल कसा येईल ते पाहिलं पाहिजे, कारण 50% आरक्षणाच्या मर्यादेचा विषय अजून त्या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला तिथे त्या ठिकाणी सिद्ध करावं लागणार आहे की मराठा समाज हा मागास आहे. आत्ता लोकांच्या, सर्वसामान्य महाराष्ट्रवासियांच्या, मुंबईकरांच्या मनात जो प्रश्न आहे, प्रवीण दरेकरजी, ह्या 2 दिवसामध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत यावं लागू नये असं काही घडेल असं तुम्हाला वाटतंय का? एक म्हणजे पहिलं सचिन सावंतचं उत्तर देतो, घटना दुरुस्ती झाली तेव्हा काय काँग्रेसचे खासदार झोपले होते का, तेव्हा त्यांनी काय भूमिका सभागृहात घेतली ते समजून घ्यावं. एक, या ठिकाणी सरकार चर्चेला तयारी आहे, पण मी म्हणतो म्हणून आंतरवालीत या, मी म्हणतो म्हणून असं करा, मुख्यमंत्र्यांनी सरकारला त्या ठिकाणी डिक्टेट नाही करू शकत. सरकार चर्चेला तयार आहे, आपण या मंत्रालयात, काही प्रॉब्लेम नाही, कुणालाही कायदा सुव्यवस्था बिघडण्यात त्या ठिकाणी रस नाही. तिसरा महत्त्वाचा एकच मुद्दा मला त्या ठिकाणी मांडायचा आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले किंवा तत्सम त्यांचे नेते यांनी ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं लिहून द्यावं, ही मागणी त्या ठिकाणी जरांगे करणार आहेत का त्यांच्याकडे? जर तुम्ही या तिन्ही नेत्यांना सोडणार, तिन्ही पक्षांना सोडणार, ते ओबीसीतनं आरक्षण द्या असं कुठेही म्हणत नाहीत, म्हणणार नाहीत, याचा अर्थ तुम्ही त्यांना सोडताय, बाकीच्यांना सोडताय आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करताय. ठीक आहे, अनेक मेरिटवर जाणारे हे अनेक मुद्दे आहेत आणि याची चर्चा सुरू राहील. या चर्चेमध्ये वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतंय. इतरही विशेषतः बबनराव तायवाडेंना अधिक ते बोलले असते, याच्यावर प्रकाश टाकला असता. मात्र मी सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो, वेळेअभावी आपल्याला ही चर्चा थांबवावी लागत आहे. मात्र इथून पुढे या विषयावर आपण सातत्याने वेळोवेळी चर्चा करत राहू. तूर्त या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आणि यानंतर आज जो आपण प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नावर तुम्ही कौल काय दिलाय ते आपण बघूया. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. बघा, आजचा आपला प्रश्न होता, 2 दिवसांमध्ये निर्णय घ्या नाहीतर मुंबईत धडकणार. मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून सरकार रोखू शकेल काय? 37,000 लोकांनी प्रतिक्रिया दिलेत आणि बहुतांश म्हणजे 66% लोकांना वाटतंय की नाही, सरकार रोखू शकणार नाही. 34% लोकांना होय असं वाटतंय. आणि या पोल नंतर 0 आवरमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.